नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोडबे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लोडबे. आज आपण इयत्ता 10वी भाग 1 मधील चौथे प्रकरण अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. तत्पूर्वी मागील भागात आपण काय शिकलो याची उजळणी करूया. GST म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा जो टॅक्स आहे हा संपूर्ण देशभरात जो लागू झालेला आहे, ही जी कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून ती सर्व राज्यात सारखीच, म्हणजे हा जो टॅक्स सर्व राज्यात सारखाच घेतला जातो. प्रमाण त्याचं सारखंच वेगवेगळं नाही. एक राष्ट्र एक कर एक बाजार अशी ही कर प्रणाली आहे. ह्या कर प्रणालीमधील आपण काही संज्ञाही शिकलो. त्या अशा की GSTचे 2 भाग असतात, CGST आणि SGST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो केंद्राला दिला जातो, आणि SGST जो आहे तो राज्य सरकारला दिला जातो. हे दोन्ही जे कर आहेत त्यांच्या किमती समान असतात, त्यामुळे एकूण GST बरोबर CGST अधिक SGST असते. अजूनही हे आपण एक संज्ञा शिकलो, ती म्हणजे जेस्टीन आयडेंटिफिकेशन नंबर. जेस्टीन म्हणजे GST आयडेंटिफिकेशन नंबर हा व्यापाराचा ओळख क्रमांक असतो, हे शिकलो. त्याचबरोबर आपण 2 कोड शिकलो, HSN आणि SAC. HSN म्हणजे हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, ही वस्तूच्या वर्गीकरणाचा हा क्रमांक असतो आणि हा वस्तूच्या बिलावर समाविष्ट असतो. आणि दुसरा जो आहे SAC कोड, सर्व्हिस अकाउंटिंग कोड, हा सेवांच्या वर्गीकरणाचा विशिष्ट क्रमांक आहे आणि उपाहारगृह, बस सेवा, रेल्वे सेवा यांच्या बिलावर हा समाविष्ट असतो. अजून आपण GST मध्ये शिकलो की GST मध्ये जे GST कर जो आहे त्याचे दर वेगवेगळे असतात. 0 ते 28 पर्यंत वेगवेगळे दर असतात. 0, 5%, 12%, 18% व 28%. आणि हा जो करांचा दर असतो तो शासन निश्चित करतं आणि त्याचा बदलण्याचा अधिकार सुद्धा शासनाला असतो. इथपर्यंत आपण पाहिलं. टोटल GST बरोबर CGST अधिक SGST आपण पाहिलेलंच आहे. आज आपण नवीन भाग पाहणार आहोत, व्यवसाय साखळीतील GST. व्यवसाय साखळी म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, आपण दुकानातून एखादी वस्तू, कोणतेही प्रॉडक्ट विकत आणतो. आपण एक TV आणला विकत, आपण किरकोळ दुकान जे असतं त्या दुकानामध्ये जाऊन, TV इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये जाऊन वस्तू खरेदी करतो. मग ती दुकानात वस्तू डायरेक्ट आली का? नाही. पहिलं उत्पादक कारखान्यामध्ये तर प्रोडक्शन काढलं जातं, उत्पादन काढलं जातं. उत्पादन काढल्यानंतर तिथून ते घाऊक व्यापारी जे असतात, वितरक जे असतात त्यांच्याकडे येतो. घाऊक व्यापाऱ्यांकडून जे दुकान जे असतं, जे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, समजा आपण विजय सेल्स म्हणू, तर तिथे येतो. घाऊक व्यापाऱ्यांकडून तिथे येतो आणि मग तिथे जाऊन आपण ग्राहक विकत घेतो. आता इथे 3 व्यवहार झाले बघा. उत्पादकाकडून घाऊक व्यापाराकडे, घाऊक व्यापाराकडून किरकोळ व्यापाराकडे आणि मग तिथून ग्राहक घेतो. ही जी साखळी आहे तिला ट्रेडिंग चेन म्हणतात. ट्रेडिंग चेन इन GST. आता या तिन्ही व्यवहारामध्ये इथे जे 3 व्यवहार झाले, प्रत्येकाने GST आणि जे टोटल GST म्हणजे CST SGST घेतलेला आहे आणि जमा झालेला कर जो आहे तो केंद्र शासनाला, राज्य शासनाला दिलेला आहे. आणि ते प्रत्येक व्यापारी इथे पहिला उत्पादक, मग घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी प्रत्येकजण कर गोळा करतो आणि जमा झालेल्या करातून तो काय करतो, त्याने खरेदी करताना भरलेला कर स्वतःला वळता करून घेतो आणि देय GSTचा भरणा करतो. म्हणजे त्याने जेव्हा उत्पादकाकडून घेतलं घाऊक व्यापाऱ्याने, तेव्हा त्याने काहीतरी कर भरला असेल ना, मग जेव्हा तो किरकोळ व्यापाराला विकणार तेव्हा आपला कर त्याने दिलेला, उत्पादकाला दिलेला कर स्वतः घेणार आणि उरलेला कर सरकारला भरणार आहे. देय GST म्हणजे सरकारला द्यायचा किंवा आपल्या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला द्यायचा GST.
आणि या प्रत्येकामध्ये उत्पादक घेणार, घाऊक व्यापारी घेणार किरकोळ व्यापाराकडून आणि स्वतःचा कर वळता करून घेणार, आणि किरकोळ व्यापारी घेणार ग्राहकाकडून. शेवटी कर भरतो तो ग्राहकच. कोण भरतो? ग्राहक. आणि अशी जी साखळी तिला ट्रेडिंग चेन असे म्हणतात, व्यवसाय साखळी. पहा, उत्पादक ही जी साखळी आहे, उत्पादक घाऊक व्यापाराकडून वस्तू विकतो तेव्हा कर घेतो, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाराला विकतो तेव्हा तो कर घेतो, आणि आपण दिला जो कर तो त्यातून वजावट करून घेतो. आणि किरकोळ व्यापारी ग्राहकाला विकतो तेव्हा तो कर घेतो, आणि त्याने भरलेला कर जो वरती घाऊक व्यापार तो वजा करून घेतो. अशा प्रकारे ही साखळी असते. आता ही साखळी आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया. उदाहरण असं आहे की एका उत्पादकाने घड्याळाचं उत्पादन काढलं आणि घाऊक व्यापारास एक घड्याळ विकले. ते दाखवले बा मी, घड्याळाचं चिन्ह. आणि हे घड्याळ जे आहे ते घाऊक व्यापाराला त्याने 200 रुपयाला विकलं नफ्यासह. घाऊक व्यापाराने किरकोळ व्यापाराला विकलं ते 300 रुपयाला, आणि किरकोळ व्यापाराने ग्राहकाला विकलं ते 400 रुपयाला. किती रुपयाला विकलं? 400 रुपयाला. आणि ह्या तिन्ही व्यवहारामध्ये GST आहे. GST दर इथे लिहिला आहे बघा, 12% आहे. मग आता प्रत्येकाने कसा टॅक्स घेतला आणि उरलेला टॅक्स कसा वळता करून घेऊया पाहूया आपण उदाहरणाद्वारे. आता GST 12% आहे. उत्पादकाने उत्पादन केलं आणि घाऊक व्यापारी जो एकदम माल उचलणारा जो आहे, होलसेलमध्ये म्हणतो ना आपण, होलसेलर, त्याने 200 रुपयाला घेतलं, ते उत्पादकाने त्याला 200 रुपयाला विकलं. आता ही झाली करपात्र किंमत घड्याळाची. मग तो काय करणार? उत्पादक त्याच्याकडून 12% घेणार आहे. 12% म्हणजे किती झाला? 12% म्हणजे 200चे आपण काढूया इथे 12%. पहा या ठिकाणी इथे आपण करूया 200चे गुणिले 12%. 0 गेले, 12 दुने 24 आहे बघा. म्हणजे तो काय करणार आहे? तो उत्पादक जो आहे घाऊक व्यापाऱ्याकडून 24 रुपये टॅक्स घेणार आहे, बरोबर ना. त्याने गोळा केलेला टॅक्स पहा या ठिकाणी दिलेला आहे. त्याने टॅक्स घेतला म्हणजे तो घाऊक व्यापाऱ्याला 224 रुपयाला विकणार. म्हणजे त्याला किती टॅक्स द्यावा लागला? घाऊक व्यापाऱ्याला 24 रुपये द्यावा लागला, बरोबर. आता इथे आपण खालच्या लाईन लावूया. 24 रुपये त्याला टॅक्स द्यावा लागलेला आहे. हा बघा इथे आहे 24 रुपये टॅक्स. ठीक आहे. हां, इथे नंतर घाऊक व्यापारी ते घड्याळ कोणाला विकतो? किरकोळ व्यापाराला विकतो. किती रुपयाला विकतो? बघा 300 रुपयाला. आता तो काय विचार करणार? मी 224ला घेतलेला आहे आणि मी टॅक्स पण भरलेला आहे आणि त्यामुळे मला पण फायदा झाला पाहिजे ना. मग किरकोळ व्यापारी 300 रुपयाला जेव्हा घेतो, म्हणजे घाऊक व्यापारी विचार करणार आणि त्याला GST लावायचे 12%च. कारण मागील भागात शिकलो की वस्तूवरचे GST फिक्स असतात, आपल्या मनाप्रमाणे आपण नाही बदलू शकत. मग त्याला आता किती रुपये तो घाऊक व्यापारी टॅक्स लावणार पाहूया आपण. 12%. इथे 12 येणार, 12 इथे येणार, 0 गेले, 12 त्रिक 36. किती आलं बघा? 36 रुपये तो टॅक्स लावणार घाऊक व्यापारी. म्हणजे तो किरकोळ व्यापाऱ्याला 336 रुपये, म्हणजे जे दुकान आहे घड्याळाचं त्याला तो 336 रुपयाला घड्याळ विकणार आहे. आता इथे काय गंमत बघा, 36 रुपये ह्याने घाऊक व्यापाऱ्याने काय केलं? ह्याच्याकडून टॅक्स घेतला. त्यातून तो काय करणार आहे? घाऊक व्यापारी स्वतः भरलेला टॅक्स इथे 24 रुपये जो आहे तो वळता करून घेणार. वळता करून म्हणजे मायनस करून घेणार, बरोबर. उरले किती रुपये? 12 रुपये. आणि हा 12 रुपये टॅक्स देय GST. देय म्हणजे सरकारला द्यायचा आहे, केंद्र सरकारने राज्य सरकारला, बरोबर. पुढे जाऊया आपण. पुढे आता किरकोळ व्यापारी तेच घड्याळ ग्राहकाला विकतो, म्हणजे आपल्यासारख्या ग्राहकांना विकतोय. किती रुपयाला विकतो आहे? 400 रुपयाला विकत आहे. आता तो किती टॅक्स लावतो पाहूया आपण. 400 गुणिले 12% टॅक्स लावायचा आहे त्याला, बरोबर. 0 गेले, 12 चोक 48. म्हणजे ग्राहकाला जे घड्याळ पडणार आहे 448 रुपयाला. आता या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्याने काय केलं बघा, 448 रुपये ग्राहकाने भरले, बरोबर. ग्राहकाला घड्याळ पडलं 448 रुपयाला. आता किरकोळ व्यापाऱ्याने 48 रुपयातले स्वतः किती भरला होता टॅक्स?
36 रुपये, बरोबर, तो त्याने वजा करून घेतला. म्हणजे त्याने सरकारला भरला टॅक्स किती? 12 रुपये. आता एकूण किती झाले? उत्पादकाने भरलेले 24 रुपये, घाऊक व्यापाऱ्याने टॅक्स सरकारसाठी दिला 12 रुपये, किरकोळ व्यापाऱ्याने टॅक्स भरला 12 रुपये, एकूण टॅक्स किती झाला? 48 रुपये. मग आता बघा हा टॅक्स जो आहे शेवटी दिला कोणी आहे? हा टॅक्स शेवटी दिलेला आहे ग्राहकानेच. ग्राहकानेच एकूण टॅक्स दिला आहे आणि तोच ह्या तिघांनी काय केलं? वळता वळता करत शेवटी टॅक्स आहे तो ग्राहकच भरत आहे. अशा प्रकारे हा जो टॅक्स आहे तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि ह्यामध्ये आता जे व्यवहार कोणते कोणते झाले बघा. इथे पहिला व्यवहार B2B. B2B म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस, कारण उत्पादक आणि घाऊक दोघंही बिझनेसमन आहेत ना, त्यामुळे ह्याला ना बिझनेस टू बिझनेस. दुसरा व्यवहारसुद्धा बिझनेस टू बिझनेस आहे. आणि तिसरा व्यवहार जो आहे तो बिझनेस टू कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे कोण? ग्राहक. हा व्यवहार आहे. असे 3 व्यवहार या ठिकाणी होतात. अशा प्रकारे ही जी साखळी आहे त्या साखळीमध्ये 2 GST धारक व्यापारी जे होते त्यातले झालेल्या व्यवहाराला दोघांचे जे बिझनेस टू बिझनेस असे म्हणतात, 2 कोण? उत्पादक आणि जो आहे व्यवहार करणारा जो आपण घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी, यांच्यातले जे व्यवहार झाले त्यांना बिझनेस टू बिझनेस म्हणतात. आणि जेव्हा ती ग्राहकापर्यंत पोहोचते तेव्हा त्या शेवटच्या अंतिम कडीतील जो व्यवहार आहे बिझनेस टू कंझ्युमर त्याला B2C असे म्हणतात. अशा प्रकारे मगाच्या व्यवहारामध्ये आपण पाहिलं उत्पादकाने किती टॅक्स भरला? 24 रुपये, घाऊक व्यापाऱ्याने 12 रुपये आणि किरकोळ व्यापाऱ्याने सुद्धा 12 रुपये. एकूण टॅक्स 48 रुपये ह्या व्यवहारामध्ये झाला. देय टॅक्स GST. मग त्यातला अर्धा कोणाला जाणार आहे? सरकारला जाणार आहे. बघा इथे ना CGST केंद्र सरकारला आणि अर्धा जो आहे तो SGST स्टेट गव्हर्नमेंटला. आणि हा टॅक्स जो आहे तो ग्राहक भरत आहे. म्हणजे आपल्याला ह्या भागात काय समजलं की मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर या व्यवहारामध्ये समजा 6% टॅक्स आहे. मॅन्युफॅक्चरर क्लेम्स बॅक GST, म्हणजे मॅन्युफॅक्चरर काय तर स्वतःचा GST वळता करून घेतो. होलसेलर पण स्वतःचा वळता करून घेतो रिटेलर करून. रिटेलरसुद्धा ग्राहकाकडून वळता करून घेतो. पण ग्राहक कोणाकडून घेणार? ग्राहक कोणाकडून घेत नाही, तर ग्राहक स्वतः काय करतो? कंझ्युमर पेज 6% GST. ह्या व्यवहारामध्ये समजा 6% आहे, तर जो काय टॅक्स जो आहे 12% ज्या घड्याळावर जसं मगाच्या उदाहरणात तो कंझ्युमर म्हणजे ग्राहकाने भरलेला आहे. म्हणजे ह्या व्यवसाय साखळीत हा जो कर आहे तो अप्रत्यक्षपणे ग्राहकच भरतो, म्हणून ह्याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतात GSTला. आणि घाऊक आणि किरकोळ व्यापारी जे आहेत ते त्यांनी त्यांच्या खरेदीवर भरलेला टॅक्स ते पुन्हा त्यांना परत मिळतो, कारण ते आपोआप वळता करून घेतात. आता खरेदीच्या वेळी दिलेल्या करातली वजावट ITC म्हणजे काय? तर आत्ताच आपण बघितलं की उत्पादन केल्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत मधल्या प्रत्येक व्यवहारामध्ये GST आकारला गेला. मग त्या GSTचे 2 प्रकार आहेत. वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर. पहिले जे 3 व्यापारी होते, उत्पादक, नंतर घाऊक व्यापारी आणि कोण? किरकोळ, त्यांनी कर गोळा केला की नाही? त्यांनी गोळा केला कर त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. काय म्हणतात? याला म्हणतात आउटपुट टॅक्स हा जो आहे तो. आणि त्याच व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर. आता व्यापाऱ्याने घाऊक व्यापाऱ्याने उत्पादकाकडून खरेदी केलं नाही का, तर त्याने दिलेला जो कर आहे, किंवा किरकोळ व्यापाऱ्याने घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी केलं त्याने दिलेला जो कर आहे त्याला म्हणतात इनपुट टॅक्स. म्हणजे दिलेला कर इनपुट आणि गोळा केलेला आउटपुट टॅक्स. आणि शेवटी मग हा जो व्यापारीने जो गोळा केलेला जो कर आहे त्या करातून दिलेला कर वजा करायचा आणि वजा केल्यावर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असे म्हणतात. मग देय GST काय असणार? गोळा केलेल्या करातून कराची वजावट घेतो. म्हणजे त्याने हा व्यापारी जेव्हा गोळा केलेल्या करातून स्वतःचं काय करतो? वजावट करून घेतो ना, त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट असे म्हणतात. आणि मग देय GST कसं काढायचं? देय GST बरोबर आउटपुट टॅक्स जो आहे गोळा केलेला वजा त्याने खरेदीच्या वेळेला दिलेला कर इनपुट टॅक्स क्रेडिट. सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, गोळा केलेला आउटपुट आणि त्याने खरेदी करताना जो दिलेला असतो तो इनपुट टॅक्स क्रेडिट आणि त्यांची वजाबाकी बरोबर देय GST. थोडक्यात शासनाकडे कराचा भरणा करताना साखळीतील प्रत्येक व्यापारी खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी गोळा केलेल्या करामधून वजा करून उरलेला कर भरत असतो.
म्हणून देय GSTचं हे जे सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं आहे, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आपण एक उदाहरण पाहूया. श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तू खरेदीच्या वेळी 6,500 रुपये GST दिला आणि विक्री करून 8,000 रुपये GST त्यांनी गोळा केला. तर इनपुट टॅक्स किती, आउटपुट टॅक्स किती, इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल आणि देय GST काढा आणि त्यातून व परत केंद्राचा आणि राज्याचा काढायचा. आता पाहूया ते उदाहरण कसं सोडवलं आहे. देय कर त्यांना शासनाकडे भरावयाचा कर. विक्रीच्या वेळी त्याने घेतलेला आउटपुट टॅक्स किती, विक्री करून त्याने घेतला किती, गोळा केला 8,000 आणि स्वतः खरेदीच्या वेळी दिला 6,500, तो इनपुट टॅक्स म्हणतात, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट ITC म्हणतात. मग देय कर कसा काढायचा, देय कर बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, म्हणजे 1,500 रुपये आला देय कर. हां, मग हा जो देय कर आहे त्यावरून काय करायचं आहे, केंद्राचा आणि राज्याचा भागिले करून काढायचा आहे. त्यामुळे 1,500ला भागिले 2 करून 750 रुपये येणार आहे. ठीक आहे. आता पुढे काय विचारलं आपल्याला, हा पुढचा प्रश्न. मेसर्स जय केमिकल्स 8,000 रुपये करपात्र किमतीत लिक्विड सोप त्याने खरेदी केला व ग्राहकाला तो 10,000 रुपये या करपात्र किमतीला विकला. GSTचा दर 18% आहे. तर मेसर्स जय केमिकल्सला केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर काढा. आता बघा त्यांनी काय केलेलं आहे, 8,000 रुपयाचा लिक्विड सोप खरेदी केला आणि ग्राहकाला 10,000ला विकला. हां, GSTचा दर 18% आहे. आता त्यांना मग इनपुट टॅक्स आपल्याला काढायचा आहे. मग खरेदी किमतीवर त्याने आपण GST काढूया किती आहे ते. तर किती येणार आहे, 1,440. हा येणार त्यांचा खरेदीच्या वेळेला जो दिलेला जो असतो तो कर जो आहे. मग तो किती येणार आहे, पुढे आपण उदाहरण चालू आपल्याला किती 1,440 मिळालेला इथे. आता त्यांनी आता गोळा केलेला कर किती तो पाहूया. गोळा केलेला सुद्धा जो आहे तो 1,800 रुपये आहे आणि त्यामुळे देय कर बरोबर गोळा केलेला आउटपुट आणि आपल्याला देय कर येणार आहे 1,800 वजा 1,440 आणि त्यामुळे देय कर वजा किती येणार आहे, आता 1,440 वजा करून 360 जे आलेलं आहे त्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. केंद्राचा 180 रुपये आणि राज्याचा किती असणार आहे 180 रुपये. हे एक उदाहरण आहे. त्याच प्रकारचं उदाहरण पाहूया आपण. एका सायकल उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला 4,000 रुपये करपात्र किमतीने सायकल विकली. घाऊक व्यापाऱ्याने ती सायकल 4,800 रुपये किमतीने दुकानदाराला विकली आणि दुकानदाराने ती सायकल 5,200 करपात्र किमतीने ग्राहकास विकली. GSTचा दर इथे 12% होता. तर प्रत्येक विक्रीच्या टप्प्यावर देय असणारा CGST आणि SGST खालील कृती पूर्ण करून काढायचा आहे. असे कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला जे येतात त्यापैकी हा प्रश्न आहे. प्रथम आपण ही साखळी लिहूया. साखळीमध्ये पहिला कोण आहे, उत्पादक. तो काय करतो, घाऊक व्यापाऱ्याला 4,000ला विकतो. 12% आहे, काय आहे 12% GST. ठीक आहे. तो नंतर विकतो घाऊक व्यापाऱ्याला 4,800ला, GST तेवढाच. तो नंतर विकतो दुकानदाराला 5,200 रुपयाला विकतो, बरोबर. आणि 4,800ला घाऊक व्यापारी दुकानदाराला विकतो आणि दुकानदार 5,200 रुपयाला कोणाला विकतो, ग्राहकाला विकतो. तर ह्या व्यवहारामध्ये आपण पाहूया आता किती देय GST वगैरे असणार. आता उत्पादकाने काय केलं, जेव्हा विकला घाऊक त्याने व्यापाऱ्याला तेव्हा त्याने किती कर गोळा केला, तर 4,000चे 12%, बरोबर ना. मग 4,000चे 12% कसे येणार, आपण काढणार 4,000 गुणिले ते 4,000 लिहिणार आपण 12 भागिले 100. 0 गेले, 0 गेले, किती आले 12 चौक 48 आणि वर 0. म्हणजे उत्पादकाने गोळा केलेला जो कर तो किती आहे 480 रुपये आणि घाऊक व्यापाऱ्याने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर, घाऊक व्यापाऱ्याने कोणाला विकलाय, दुकानदाराला विकलाय 4,800ला आणि त्याने 12% प्रमाणे त्याने किती कर गोळा केला 576. आता काय या ठिकाणी घाऊक व्यापाऱ्याने जेव्हा उत्पादकाकडून घेतला तर त्याने कर दिलेला आहे ना, त्यामुळे तो आपला कर वळता करून घेणार आहे. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्याला किती कर द्यावा लागणार आहे 576 वजा 480 म्हणजे 96 रुपये.
पुढचा भाग पाहूया आपण याचाच उदाहरणाचा. आता पुढे दुकानदार विकतोय कितीला 5200ला ग्राहकाला, पुन्हा तोच रेट आहे. मग आता किती असणार आहे आपण काढूया. 5200 त्याला आपल्याला गुणायचं आहे 12%ने, म्हणजे किती येणार आहे पाहूया आपण. 5200 गुणिले 12%, ते 2 आहे, 0 0 गेले, 52 गुणिले 12 गुणाकार करायचा आहे, गुणाकार येतोय 624. आता दुकानदाराने एवढा कर घेतला. कोणाकडून घेतला? ग्राहकाकडून. म्हणजे दुकानदाराने गोळा केलेला कर, किती कर त्याने गोळा केला? 624 रुपये गोळा केला. आणि त्याने किती दिला होता कर घाऊक व्यापाराला? मागील भागामध्ये आहे 576 रुपये. त्यामुळे तो आपण दिलेला कर वळता करून घेणार. उरले बघा, वजाबाकी करा. 14तनं 8 राहिले, नंतर 12तनं 8 गेले, 4 राहिले, 48 रुपये कर राहिला. म्हणजे हा देय GST हा जो आहे दुकानदाराचा देय GST किती रुपये आला? 48 रुपये आला. म्हणजे एवढा कर तो कोणाला देणार आहे? सरकारला देणार आहे, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला. आता आपण मगाशाप्रमाणे तक्ता तयार करूया. कोणी किती कर दिला? उत्पादकाने किती? आपण मागच्या भागामध्ये पाहिला. उत्पादकाने किती दिला? पुन्हा जरा आपण मागे जाऊया. बघा, उत्पादकाने किती कर दिला, किंवा उत्पादकाने गोळा केलेला कर 480 रुपये. ठीक आहे. 480चे 2 भाग होणार. 480 तो त्यापैकी सेंट्रलला देणार 240 आणि स्टेटला देणार आहे 240. ठीक आहे. नंतर घाऊक व्यापाराने किती? 96 रुपये. आपण मगाशीच वजा करून काढले बघा, 96 रुपये. मग 96 रुपयातले तो 48 CGST आणि 48 SGST. नंतर मग दुकानदाराने किती? 48 रुपये बघा, आपण वजा करून काढले आहे. त्याने एवढा कर भरला. त्यातले 24 रुपये CGST आणि 24 रुपये SGST. असा एकूण कर किती झाला बघा, बेरीज करा. एकूण कर झाला 624 रुपये झालेला आहे. आणि त्यापैकी 624 पैकी 312 रुपये केंद्र सरकारला आणि 312 रुपये राज्य सरकारला. अशा प्रकारे कर भरला जातो. आणि हा जो कर आहे तो शेवटी कोणाकडून गोळा केला त्याने? बघा, पहिलं वाक्य बघा, दुकानदाराने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर 5200ला त्याने ग्राहकाला विकलं. म्हणजे हा 624 कर जो आहे तो शेवटी कोणाकडनं घेतलेला आहे? ग्राहकाकडूनच घेतलेला आहे. म्हणूनच याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. अजून एक हे उदाहरण आपण पाहणार आहोत. चेतना स्टोर्सने काय केलं आहे? 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये केलेल्या खरेदीवर 1,50,000 रुपये GST दिला आणि विक्रीवर 1,05,000 रुपये GST दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST आपण काढूया. ठीक आहे. आधी पहिला आपण चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स काढूया. आपण प्रथम काय काढूया? चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती आहे बघा, किती रुपये आहे? म्हणजे जो आहे तो केलेल्या खरेदीवर जो टॅक्स आहे तो किती टॅक्स आहे? दिलेला, का तिने वस्तू खरेदी केली तेव्हा तिने दिलेला टॅक्स जो असतो तो इनपुट टॅक्स, तो आहे 1,05,000 रुपये. बरोबर. इनपुट क्रेडिट टॅक्स म्हणतात याला. काय म्हणतात? इनपुट क्रेडिट टॅक्स, ITC. आता आउटपुट टॅक्स काय आहे चेतना स्टोअरचा? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे काय? गोळा केलेला टॅक्स, घेतलेला टॅक्स. तो आहे रुपये 1,22,500. बरोबर. आणि मग देय टॅक्स कसा काढायचा? म्हणून चेतना स्टोअर्सचा देय टॅक्स कसा काढतो आपण? देय टॅक्स बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे ITC. बरोबर. मग आपण इथे वजाबाकी करूया. 1,22,000. आउटपुट टॅक्स नेहमी जास्त असतो, लक्षात ठेवा, किंवा एक तर समानही असतील दोन्ही.
मग त्यामध्ये काहीच फायदा नाही, पण आउटपुट टॅक्स कमी असणार नाही. आता इथे वजाबाकी करा. वजाबाकी किती आली बघा, 1,22,500 मधून 1,05,000 गेले 22,000. किती आलं उत्तर आहे 22,000 आपल्याला उत्तर आलेलं आहे. म्हणजे चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय टॅक्स किती आहे 22,000 आहे. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला या भागावर येतात. दुसरं उदाहरण पाहूया. नजमा या GST कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत आणि त्यांनी खरेदीवर एकूण GST इतके रुपये दिला होता आणि विक्रीवर त्यांनी एकूण GST इतके रुपये गोळा केला. तर पुन्हा त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळेल आणि देय GST काढा. पुन्हा मगाशाप्रमाणेच उदाहरण आहे. इनपुट टॅक्स किती आहे त्यांचं बघा, विक्रीवर हा जो आहे त्यांचा इनपुट टॅक्स, या ठिकाणी हा आहे हा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स बरोबर 12,500 रुपये बरोबर. आणि आउटपुट टॅक्स म्हणजेच गोळा केलेला तो किती आहे बघा, घेतलेला 14,750 रुपये. तर देय टॅक्स काढूया आधी आपण. देय टॅक्स किती असणार, देय टॅक्स म्हणजे देय GST, देय सरकारला जो द्यायचा जो टॅक्स आहे तो किती असणार आहे. आधी त्यांनी इथे इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला विचारलं आहे बघा. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे हाच जो आहे ना हा ITC. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल 12,500. आणि आता काढूया देय GST किती, देय GST बरोबर काय आपलं सूत्र आहे, सूत्र लिहायचं आहे आउटपुट टॅक्स वजा ITC बरोबर 14,750 वजा 12,500. म्हणजे वजा केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 2,250. इनपुट टॅक्स क्रेडिट असं का म्हणतात ते तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण आपण जेव्हा गोळा करतो त्यातून आपल्याला तो मिळतो म्हणून तो आपल्याकडे काय असतो, क्रेडिट असतो. 2,250 हा काय आहे, देय GST आहे. हे पुढचं उदाहरण आहे. चंदीगड हे संघराज्य म्हणतात ना, संघराज्य युनियन टेरिटरी जी असतात ती जी संघराज्य आहे ते एका गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या ज्या आहेत त्या खरेदी केल्या. कितीला खरेदी केल्या बघा, या ठिकाणी दिले 24,500ला आणि तेथील ग्राहकांना त्यांनी 26,500 रुपयाला विकल्या आणि 5% काय आहे ह्या दराने GST काढा. आणि यावरून केंद्राचा आणि इथे काय विचारलं आहे, संघराज्याचा UT-GST. संघराज्यामध्ये त्यांच्या जी आहेत संघराज्य त्यामध्ये स्टेट राज्य सरकार नसतं त्यांचं, म्हणजे SGST ना तर UT-GST असतो, त्यामुळे तो काढायचा आहे. मग प्रथम त्याने काय केलेलं आहे, खरेदी किती आहे त्यांची, खरेदी जी आहे ती 24,500 रुपयाला त्यांनी काय केल्या आहेत, त्या टाक्या खरेदी केलेल्या आहेत बरोबर. आणि GST त्याने किती भरलेला आहे, GST भरलेला आहे तेव्हा 5% बरोबर. आणि त्यामुळे आधी आपण परत त्यांनी इनपुट टॅक्स म्हणजे किती भरलेला आहे तो आपण काढूया. इनपुट टॅक्स एवढा त्यांनी जो 5% भरलेला आहे, याचा अर्थ 24,500ला 5%ने आपण गुणलं की आपल्याला त्याने किती टॅक्स भरलेला आहे तो मिळणार आहे. 0 इथे गेले, गुणाकार करा. 5 5 25 5 आजचे 2 5 चौक 20 5 चौक 20 आणि 2 22 2 हातचे 2 5 दुने 10 आणि 2 12 म्हणजे 1225 रुपये हा काय आलेला आपला इनपुट टॅक्स आलेला आहे. त्यांचा इनपुट टॅक्स ITC हा त्यांच्याकडे क्रेडिट असणार आहे. नंतर मग काय केलं त्या कंपनीने विक्री केला आहे. किती रुपयाला विकल्या त्या गॅसच्या टाका, विकलेल्या आहेत 26,500 रुपयाला. किती रुपयाला विकलेला आहे, 26,500 रुपयाला. आताही त्यांनी टॅक्स गोळा केलेला आहे. मग आता जो गोळा केलेला टॅक्सला काय म्हणायचं आपण, आता त्याने गोळा केलेला जो टॅक्स आहे त्याला म्हणायचं आहे आउटपुट टॅक्स. त्याला म्हणायचं आहे आउटपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स येणार आहे
26,500 गुणिले 5%. हा 5% कर आपण जे मागील भागात पाहिलेला आपण की जीवनावश्यक वस्तूवर 5% असतो, तसा तो 5% टॅक्स आहे गॅसच्या जे टाक्या असतात त्यांच्यावर. इथे आपण गुणाकार केल्यावर 265 गुणिले 5 गुणाकार येणार आहे 1,325 रुपये. बरोबर. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला आता देय GST काढायचं आहे. बरोबर ना. त्या एजन्सीला देय GST किती आहे तो काढायचा. मग देय GST बरोबर आउटपुट टॅक्स जो आहे 1,325 वजा 1,225 एवढा टॅक्स आहे. वजा करा 1,325 वजा 1,225 बरोबर 100 रुपये. ठीक आहे. मग आता एवढा टॅक्स झाल्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे? 100 रुपये आले. आपल्याला CGST आणि UTGST काढायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागणार? आपल्याला दोघांचा आपल्याला निम्मे निम्मे करावं लागणार आहे. म्हणून CGST बरोबर 100 जे आहे 100चे भागिले 2 केलं तर किती येणार आहे तुम्हाला? CGST येणार आहे 50 रुपये आणि तसेच UTGST जो आहे तो सुद्धा तेवढंच येणार आहे. म्हणजे किती येणार आहे? 50 रुपये. लक्षात आलं का तुमच्या? आता एक दिले उदाहरण, कर बीजक तयार करा. कर बीजक म्हणजे एक बिल तयार करायचं आहे. आता बिल तुम्ही घाऊक व्यापाऱ्यांच्या व्यवहारामध्ये सुद्धा करू शकता किंवा आपल्याला जे दुकानामध्ये जे आपण मागील भागात त्यामधलं बिल सुद्धा आपल्याला करता येतं. हे एक तुम्हाला बिल करायचं आहे B2C म्हणजे दुकानदार ते ग्राहक. असं टॅक्स इनवॉइस बिल म्हणजे आपण एखाद्या दुकानातून वस्तू विकत घेतल्यावर आपल्याला जे बिल मिळतं ते बिल तयार करण्याचं हे जे उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये संग्रहातलेच तुमच्या उदाहरणं आहेत. त्यामध्ये पुरवठादार, दुकानाचं नाव, पत्ता, राज्य, तारीख, इनवॉइस नंबर, GST नंबर हे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार घ्यायचं आहे. वस्तू काय आहेत त्या वस्तू तपशील दिलेला आहे बघा. मोबाईल बॅटरी आहे, दर दिला आहे 201 नग आणि 1 नग घेतलेला आहे. हेडफोनचा दर 750 रुपये 1 नग आणि GST दिलेला आहे 12% मोबाईल बॅटरीचा आणि हेडफोनचा आहे 18% आणि HSN नंबर दिलेत बघा वस्तूचे जे असतात ते. आता हे बिल आपण कसं बनवायचं? पुढील भागात बिल मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. पहा, B2C बिल आहे, दुकानदार ते ग्राहक यासाठीचं करबीजक. आपण एक दुकानदाराचं नाव घेतलेलं आहे, पुरवठादार, क्लासिक इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. अंदाजे पत्ता दिलेला आहे 30 LBS रोड मुंबई 80 महाराष्ट्रातलं दुकान घेतलेलं आहे मी. इनवॉइस नंबर बिलाचा हा क्रमांक आहे GST ऑब्लिक करून 001. पहिलंच बिल समजूया. तारीख कोणत्या तारखेला मी बिल घेतलेलं आहे, वस्तू विकत घेतली आणि हा GST नंबर दुकानदाराचा आवश्यक असतो. तर बिल बघा कसं तयार केलेलं आहे. पहिल्या कॉलममध्ये ते सिरियल नंबर आहे. पहिला कॉलम आहे हा सिरियल नंबरचा. 2 वस्तू इथे आहेत त्यामुळे 1 आणि 2. HSN कोड दोन्ही वस्तूंचा आपल्याकडे होता मगाशी. 2 वस्तू आहेत, मोबाईल बॅटरी, हेडफोन. रेट दिले होते 200 रुपये प्रति नग म्हणजे बघा क्रॉस मारून 1 नग. हेडफोन 750. आता घेतले किती? आपण घेतला पण एकच नग आहे. टॅक्सेबल अमाऊंट 200 रुपये आणि ह्याची 750 रुपये. पुढे आता आपण टॅक्स काढला आहे बघा. CGST इथे मी CGST दिलं आहे बघा. रेट किती? 12% दिला आहे. मगाशी आपण पुन्हा आपण एक मागे जायची आवश्यकता आहे आपल्याला. पाहूया आपण, पुन्हा मागे जाऊया. हां बघा या ठिकाणी दिलेलं आहे GSTचा रेट किती दिलेला आहे? 12% दिलेला आहे पहिला आणि हेडफोनचा दिलेला आहे 18%. त्यामुळे ह्या उदाहरणामध्ये हां पहा या ठिकाणी 6% का? कारण 12% होता त्यामुळे निम्मा निम्मा झाला. CGST 6% आणि हा 6%. मग 200चे 6% 12 रुपये होतात. हे पण 12 रुपये. त्यामुळे वस्तू कितीला पडली मला? ती मोबाईल बॅटरी 200 अधिक 12 ने 12 24 म्हणजे 224 रुपये. मग हेडफोन आहे 750चा 18%. 2 निम्मे निम्मे केले 9%. 9% 750चे 9% 67 रुपये 50 पैसे आले. इथेही SGST तेवढा मिळवला आणि ह्या दोघांची एकूण बेरीज जी आहे 1109 रुपये झालेली आहे. एकूण SGST आणि CGST सुद्धा मी इथे लिहिलेला आहे बघा. हा एकूण CGST हा एकूण SGST. अशा प्रकारे तुम्हाला बिल बनवायला सुद्धा परीक्षेला छोटंसं बिल बनवण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. हे झालं B2C. अशा प्रकारे B2B सुद्धा तुम्ही बिल बनवू शकता. त्याप्रकारे आपण CGST मध्ये काय शिकलो? ते विविध जे अप्रत्यक्ष कर होते ते संपुष्टात येऊन एकच कर प्रणाली स्थापन झाली. वस्तू व सेवाबद्दलचे वाद संपुष्टात आले. व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय नोंदणी करता आली. GST जो आहे नंबर
तो व्यवस्थित नोंदी ठेवून वेळेवर GST जो आहे भरणा करावा लागतो व्यापाऱ्यांना। व्यवहारामध्ये एक प्रकारची पारदर्शकता आली, साधी आणि सोपी, समजण्यास सोपी अशी कर प्रणाली आहे। करावर कर जे असतात वेगवेगळे ते भरावे लागत नाही, एकदाच भरावा लागतो। त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती लिमिटमध्ये आवाक्यात आहेत। वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना म्हणून गुणवत्तेमध्ये वाढ झालेली आहे। मेक इन इंडियाला गती मिळाली आहे। ही कर प्रणाली तंत्रज्ञान आधारित केल्यामुळे त्वरित निर्णय घेण्यास मदत होते आणि वस्तू व सेवा कर हा दुहेरी मॉडेल आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही ठिकाणी एकाच वेळी दोघांनाही कर मिळतो, समान कर म्हणजे ड्युएल मॉडेल आहे। आणि ह्यामध्ये कोणकोणते आपण कराचे प्रकार पाहिले आपण, एक CGST आणि SGST किंवा UTGST म्हणजे संघ राज्यासाठी खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी। आपसमेळ योजना पण आहे, कंपोजिशन स्कीम तुम्हाला चित्रामध्ये दिसेल की ज्यांची उलाढाल मोठी असते त्यांना ह्या एक योजनेचा लाभ घेता येतो, म्हणजे त्यामध्ये त्यांना SGST आणि CGST वेगळ्या दराने द्यावा लागतो, आपसमेळ योजना। आणि IGST म्हणजे आंतरराष्ट्रीय इंटर स्टेट। तर अशा प्रकारे आपण ह्या पाठामध्ये वेगवेगळे GSTचे प्रकार, वेगवेगळ्या त्यांच्या संज्ञा आणि सर्व जे घटक आहेत की साखळी कशी आहे, चेन, ट्रेडिंग चेन कशी आहे ते आपण पाहिले व त्यावर आधारित उदाहरणं पाहिलेली आहेत। या पाठात आपण इथेच थांबूया। धन्यवाद। आज आपण या भागात इथेच थांबूया। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।